शनिवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग 4 ला लागून असणाऱ्या JWR या लॉजिस्टिक कंपनीला आग लागली आणि त्या आगीमध्ये डी शेड जी आहे ती जळून खाक झाली। आपण या ठिकाणी जर बघाल तर हे जे आहे माझ्या मागे ते JWR लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड वेअर हाऊस आहे। या वेअर हाऊस मधून आयात निर्यातीच्या माध्यमातून विविध मालाची ने-आण केली जाते आणि याच जे वेअर हाऊस आहे या वेअर हाऊस मधल्या डी शेडला आग लागलेली आहे। आपण आता समोर बघताय मोठे धुराचे लोळ दिसतात आणि त्याखाली जी शेड दिसते ती डी शेड आहे। एकंदरीत जर बघितला ABCD असे असं सिरियल दिलेले आहेत त्यांना आणि वेगवेगळ्या वेअर गोडाऊनला आणि ते जे डी नामक गोडाऊन होतं ते जळून आता खाक झालेलं आहे। फायर ऑफिसर यांच्याशी बातचीत केल्यानंतर या डी शेड मध्ये हजार्डस असल्याचं सांगितलं आहे। घातक असं केमिकल या शेड मध्ये होतं आणि या शेड मधल्या या केमिकलला आग लागली आणि त्यामुळे ही जी आग आहे ती लवकर पसरली आणि जवळपास 10 किलोमीटर पर्यंत हे धुराचे लोळ जे आहेत हे पाहायला मिळाले। एकंदरीतच जर पाहिलं तर ही आग विझवण्यासाठी जवळपास 10 बंब जे आहेत ते काम करत होते। नवी मुंबई सिडको असेल, मुंबई सिडको असेल, उरण सिडको चे फायर स्टेशन असेल हे या ठिकाणी आग विझवण्याचं काम करत होते। पण संपूर्ण जर परिस्थिती बघितली तर हे जे वेअर हाऊस आहेत उरण असेल, पनवेल असेल या संपूर्ण विभागामध्ये जे वेअर हाऊस आहेत या वेअर हाऊसना जे फायर्सचे नॉर्म्स आहेत किंवा फायर्सचे जे काही नियम आहेत या नियमानुसार आग विझवण्यासाठी जी यंत्रणा असते ही यंत्रणा कार्यान्वित असणं गरजेचं असतं। मात्र अशा प्रकारची यंत्रणा ही उरण पनवेल विभागातले जे यार्ड आहेत, वेअर हाऊस आहेत, या वेअर हाऊसमध्ये आहे का हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो। अशा प्रकारच्या आगीच्या घटना घडल्यानंतर हे प्रश्न जे आहेत हे ऐरणीवरती येतात। पण जर त्याआधी जर विचार केला तर आग लागल्यानंतर संपूर्ण वेअर हाऊस जळून खाक होतं, त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना धोका निर्माण होतो, त्यांच्या जीवितच धोका निर्माण होतो आणि त्याच्यानंतर मग फायर ब्रिगेडच्या माध्यमातून ही आग विझवली जाते। मात्र यासाठी आवश्यक असणारी जी यंत्रणा ही संपूर्ण या उरण पनवेल विभागातील वेअर हाऊस मध्ये आहे का, गोडाऊन्स मध्ये आहे का, किंवा जे इतर छोटे मोठे गोदाम आहेत, वेअर हाऊस आहेत किंवा इतर आणखीन एम्प्टी कंटेनर आहे यार्ड आहेत किंवा इतर प्रकल्प आहेत याच्यामध्ये अशा प्रकारची व्यवस्था कार्यान्वित आहे का याची पूर्ण तपासणी होणे गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला हजार्डस म्हणजे केमिकल ज्या ठिकाणी ज्या वेअर हाऊस मध्ये ठेवलं जातं त्या वेअर हाऊस मध्ये सुद्धा अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित असणं गरजेचं आहे आणि ती यंत्रणा जर कार्यान्वित नसेल तर कुठेतरी याकडे लक्ष देणं आता गरजेचं झालेलं आहे। त्यामुळे शासनाने याकडे, प्रशासनाने गांभीर्यपूर्वक याकडे लक्ष देणं आता गरजेचं झालेलं आहे। नवराष्ट्रासाठी वीरेश मोडखरकर, उरण, रायगड। या ठिकाणी JWR पडघर येथे जवळपास 2:45 वाजता आग लागल्याचा कॉल मिळाला आम्हाला। आग लागल्याचा कॉल मिळाल्यामुळे माझ्या सिडको महामंडळाच्या 4 गाड्या, त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या 2 ते 3 गाड्या या आम्ही टर्नआउट केल्या। आगीचं स्वरूप बऱ्यापैकी मोठं होतं आणि इथे आल्या आग बऱ्यापैकी आम्ही कंट्रोल केलेली। जे हजार्डस आणि नॉन हजार्डस असा 2 एरिया आहेत ते वेअर हाऊसचे। नॉन हजार्डस एरिया कुठल्याही प्रकारे आगीचं स्वरूप काही नाही आहे। आपण जवळपास 2/3 एरिया हा आपण वाचवलेला आहे आणि जे हजार्डस एरिया आहे त्या ठिकाणी आपले फायर फायटिंग चालू आहेत। केमिकल्स असल्यामुळे थोडासा वेळ लागतोय आणि हे जे मध्ये मध्ये ड्रम सुटतात त्यामुळे आगीच्या जे मूळ स्थान आहे जे तिथे जाण्याला आपल्याला कठीणाई येत आहे। पण आग बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणि ही पसरणारी नाही आहे। काय केमिकल आहे का? हजार्डस केमिकल सांगा, हजार्डस आहे, कोरोजिव्ह आहे, जे वेगवेगळ्या प्रोजेक्ट CFA वेगवेगळ्या लोकांना त्यांना जे हे मिळतात स्लॉट मिळतात त्या वेगवेगळ्या कंपनीचे याची आम्हाला अजून माहिती मिळाली नाही आहे। नेमकं हजार्डस काय आहे त्यामुळे पुढे कुठल्याही कर्मचाऱ्यांना आम्ही पाठवत नाही आहोत। सध्या परिस्थितीत कोणाही कॅज्युअलिटी झालेली नाही आहे। किती फायरची टीम आहे? टोटल आपल्या जवळपास 9 टीम आहेत आपल्या इथे, 9 गाड्या आपल्या इथे काम करत आहेत। सर, आपल्याला कंटेनरचं बरंचसं नुकसान झालं, किती कंटेनरचं नुकसान झालं म्हणताय? हे आपल्याला आता सांगता येणार नाही, पण बऱ्यापैकी जे हजार्डस एरिया म्हटलं त्यापैकी बऱ्यापैकी मटेरियल जळालेलं आहे। कोणी इंजर्ड वगैरे आहे का? नाही, कोणालाही इंजुरी झालेली नाही, जीवितहानी झालेली नाही, अद्यापपर्यंत जीवितहानी झालेली नाही। सर, आग अद्याप आटोक्यात आलेली नाहीये, आणखीन किती वेळ लागेल? आग ही कंट्रोलमध्ये आहे, आग पटकन विझणार नाही, कुलिंग ऑपरेशन चालणार, अजून 2-3 तास कुलिंग ऑपरेशन चालणार, एक रात्रभर ही कंट्रोलमध्ये आपल्याला पूर्णपणे विझली जाईल। आता आगवर कंट्रोल आहे, आग कंट्रोलमध्ये आहे, आग कुठेही पसरणारी नाहीये। हिंदी
माझं नाव विजय राणे, चीफ ऑफिसर सिडको। सर हिंदी। सर क्या घटना हुई है और कौन